हाय, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभ दुपारचे वाजले असतील, 1:30 वाजला असेल आणि येतानाच मी जेवण वगैरे आलेले आहे दुकानात. यांची नाईट शिफ्ट आहे, ते झोपायला गेलेले आहेत. श्रीला आज सुट्टी आहे, आज वार आहे रविवार. त्याचा सकाळी क्लास होता, म्हणजे टेस्ट होती, जाऊन आला आहे तो आणि गेलेला आहे. कसं होतं, दुकानात जर काय बोलायचं असलं तर आपण बोलत असतो त्यावेळी सगळे येण्या जाणारे बघत असतात आणि कंटिन्यू बोलायचं असतं आपल्याला. त्यामुळं कसं होतं, मग सगळं लक्ष इकडं आणि तिकडं, आणि जो विषय आपल्याला बोलायचा असतो तो राहूनच जातो. कसं इकडं तिकडं बघण्याच्या नादात मग ते सगळं डोक्यातनं निघून जातं. त्यामुळं मी सेटर खाली केलेलं आहे आणि 3 वाजेपर्यंत काय एवढं म्हणजे शांत असतं सगळं, कस्टमर काही नसतात. त्यामुळं जरा म्हटलं खाली करूया, निवांत बोलूया तुमच्यासोबत, म्हणून मग सेटर खाली केलं. आणि साडी एक, ब्लाऊज एक, असं म्हणजे रंगीला असतं बघा माझं. काय हे वेगळं ते वेगळं, चला असं दे. आपण जे घालल ती मॅचिंग म्हणायचं, किंवा आपण जे घालल ते फॅशन म्हणायचं, असं माझी तर पद्धत आहे, लक्षात ठेवा. शक्यतो माझं असंच असतं. कसं असतं बघा, प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाऊज किंवा प्रत्येक साडीवरची जर ब्लाऊज शिवत बसलो तर मग कस्टमरांची काही शिवणं होणार नाही, आपलंच शिवत बसावं लागणार. त्याच्यापेक्षा मी कुठल्या असेल ती घालते आणि रिकामं होते. खरं अशा साध्या साड्या बरं वाटतात बघा, रोज नेसायला कम्फर्टेबल वाटते त्यामध्ये. चला, मला एक एकदा असा प्रश्न पडतो बघा की आपलं घर होईल का, असं वाटतं मला. तुम्हाला काय वाटतं, घर होईल का? कारण की जागेचे दर, लाईट गेले बघा. कारण की जागेचे जर दर बघितला तुम्ही आत्ता सध्या, तर सर्वसामान्य माणसाला जागा घेणं अशक्य आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे मला एक एकदा असं प्रश्न पडतो की बाबा, जागा म्हणजे घेऊन घर आपलं होईल का? म्हणजे स्वप्नातच होईल असं वाटतं मला. आणि हा भरपूर जण ताई आहेत, त्यांच्या मनातला हा प्रश्न असणार आहे, लक्षात ठेवा. कारण जे सरकारी सर्व्हिसदार असतील किंवा 2 नंबर करणारे असतील, त्यांना भरपूर पैसा मिळतो बघा, आणि ती घेऊ शकतील, लक्षात ठेवा. कारण 2 नंबरवाल्यांना सुद्धा कमी वेळेत जास्त पैसा मिळतो, आणि सरकारी नोकरदारांना तर काय भरपूर पगार असतो. पण सर्वसामान्य माणसाचं काय, आता माझा नवरा MIDCला आहे, तर MIDCचा पगार किती असणार आहे? तर 20-21 हजार एवढा पगार असणार. तेवढ्या पगारात घर चालवायचं काय, जागा घेऊन घराचा हप्ता भरायचा, म्हणजे प्रश्न पडतो. आता आमचा हा जोडधंदा आहे, त्यामुळं ते चालतं. तरीसुद्धा मी सांगते की तुम्हाला, तरीसुद्धा शक्य होत नाही, लक्षात ठेवा. जोडधंदा आमचा असूनसुद्धा शक्य होत नाही. कारण कसं होतं बघा, आता एवढी महागाई पेटलेली आहे आणि मुलांच्या शिक्षणाचाच एवढा खर्च आहे, काय विचाराय नको. त्यामुळं आपण कुणीकडे बघणार, असं मला तर प्रश्न पडतो की बाबा स्वप्नातच घर होणार आपलं, असं होणार नाही. कारण जागेचं आमच्या इथं तर दर आता 14 लाख, 15 लाख, 13 लाख असे जागेच दर चालू आहेत 1 गुंठ्याला. आणि अर्ध्या गुंठ्याचे तर प्लॉट काय नाहीच आहेत, लक्षात ठेवा. कुठंच नाही आहेत आमच्या इथं, अर्ध्या गुंठ्याचे प्लॉटच नाही आहेत, शक्यतो 1 गुंठ्याचेच आहेत. मग सर्वसामान्य माणसानं 13-14 लाखाची जागा, समजा 13 लाखाची घेतला, खरेदी वगैरे सगळं मिळून 14-14.5 लाखापर्यंत ते जातं. आणि त्यात आणि एजंट लोकांनी असतात, लक्षात ठेवा, त्यांना आणि त्यांचं कमिशन हे द्यावं लागतं. मग 14-14.5 लाखाची तुमची नुसता जागाच झाली, बांधणार काय तुम्ही? समजा 2 खोल्या संडास बाथरूम बांधायला झालं तरी तुम्हाला 7 लाख खर्च येतो. मग म्हणजे 14-14.5 लाख ते झाला, आणि 7 लाख म्हणजे तुमचं 21-22 लाखाला नुसतं घर बांधणं झालं. मग तुम्हाला पगारच 20-21 हजार असेल. बँकेचं कसं असतं बघा, 1 लाखाला 1 हजारचा हप्ता असतो, आणि 20-21 हजार जर पगार असेल तुम्हाला, तर बँक तुम्हाला 20-21 लाख रुपये म्हणजे कर्ज देत नाही, लक्षात ठेवा. लई तर तुम्हाला 8 ते 9 लाख रुपये, किंवा शेवटी 10-11 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतं. मग 10-11 लाखामध्ये तुमची जागा पण होत नाही, घर पण होत नाही. आणि समजा असं म्हटलं माणसाने की बाबा जागा घेऊन ठेवूया आणि नंतरनं हे करूया, बांधूया, तर जागेचं कर्ज फेडण्यात तुम्हाला जाणार 10-12 वर्ष, आणि 10-12 वर्षानंतर मग तुम्ही घर बांधणार. म्हणजे तुम्ही त्या घरात राहायला जाताय का नाही हे शंका आहे, लक्षात ठेवा. असं म्हणजे माणसाचं आयुष्य एवढं बिकट झाले. आणि जागा घेणं किंवा घर बांधणं, हा जागा असेल तर तुम्ही त्याच्यावर बांधू शकता, त्याला काय पर्याय नाही, लक्षात ठेवा. तुम्ही लगेच बांधू शकता, कारण जागा असली की नुसता बांधणं, एक काहीतरी पाहिजे बघा आपलं.
निदान जागा तरी पाहिजे आपल्याकडे, नाहीतर जागा घेण्या इतपत आपल्याजवळ पैसे तरी पाहिजेत, लक्षात ठेवा. तसं जर तुमच्याकडे काय असलं तर मग तुमचं जागा घर होऊ शकतं. जर तुमच्याकडे 1 रुपयाही नसला आणि तुम्ही जागा घेऊन घर बांधायचं म्हटलं तर शक्य नाही, लक्षात ठेवा. आणि आपण म्हणतो सोनं करून ठेवूया, जागेसाठी येईल. मग सोन्याचं पण कसं झालं बघा, 1,50,000 53,000 सोनं आहे. आपण आता साठवून एक आणि 1 रुपया साठवून आपण सोनं घेणार, आणि ज्यावेळी आपण सोनं द्यायला जाऊ म्हणजे मोडायला जाऊ जागा घेण्यासाठी, त्या सोन्याचं 70 ते 75% धरतात. त्यामध्ये पण 25 ते 30% तूट होते, लक्षात ठेवा. मग समजा तुम्ही 1.5 लाखाने घेतला असला तर त्या सोन्याचं येणार तुम्हाला 1 लाख रुपयेच येणार, म्हणजे 50,000 तुमचा आणि तिथं तोटाच झाला, लक्षात ठेवा. आणि समजा बँकेत ठेवूया म्हणलं आपण, बँकेत ठेवूया आणि कर्ज काढूया, तर बँकेचं पण व्याज भरावंच लागतं आपल्याला. मग ते व्याज असतं, तर बँक पण किती देते तुम्हाला. सोनं जर तुमचं 1 तोळा असेल तर तुम्हाला अर्ध्या तोळ्याचेच पैसे मिळतात, 1 तोळा म्हणून 1 तोळ्याचे पैसे काय मिळत नाही. मग सोन्यात तर इन्व्हेस्टमेंट करून का उपयोग आहे. जागेत इन्व्हेस्टमेंट केलेली चांगले आहे, पण जागा घेण्यासाठी एवढे भरमसाठ पैसे आणायचे कुठनं. आणि सर्वसामान्य माणसाने जागा घ्यायची कशी आणि घर बांधायचं कसं, म्हणजे अक्षरशः आम्ही तर आता एवढं फिरले, बघितलं सगळं, म्हणजे आम्ही भरपूर ठिकाणी बघितलं जागा वगैरे. खरं असं डोक्याच्या वरनं सगळं, जसं विमान पळतंय बघा तसं सगळं डोक्याच्या वरनं पळायची पाळी यायला लागल्या. कारण की कुठं पण हातपाय हलवायला जर तुम्ही गेला तर हातपाय काय हालत नाहीत. एक अर्ध्या गुंठ्याचे प्लॉट असते तर ठीक होतं, पण त्याने आता सध्या कसं केलेलं आहे, अर्ध्या गुंठ्याची खरेदीच बंद केलेली आहे. त्यामुळे आणि जे जागा विक्रेते आहेत त्यांचं कसं झालेलं आहे, मोठे प्लॉट पाडले की त्यांना पैसे घ्यायलाही बरं पडतं आणि त्यांचं कमी खर्चात होतं प्लॉटिंग. आता नियम कसा आहे माहिती आहे का, की प्लॉटिंग जर तुम्ही करणार असाल तर तिथं बाग केली पाहिजे. प्लॉटिंगमध्ये बाग पाहिजे, मुलांना तेवढ्या एरियातल्या मुलांना खेळायला बाग पाहिजे. परत तुम्हाला प्रत्येक प्लॉटला हे जी लाईटची सोय, पाण्याची सोय, रस्ता, हे सगळं तुम्ही करून मग तुम्ही प्लॉटिंग पाडायचा असा नियम आहे. नगरपालिका असू दे, महानगरपालिका असू दे किंवा ग्रामपंचायत असू दे, सगळ्यांनी हे नियम काढलेले आहेत. त्यामुळे आता प्लॉटिंग जे पाडणारे आहेत त्यांनासुद्धा खर्च येतो. मग त्यांनी काय करतात, अर्ध्या गुंठ्याचे प्लॉट जर पाडले तर त्याला प्रत्येक प्लॉटला रस्ता पाहिजे, परत लाईटची सोय, हे सगळं त्यांचा खर्च वाढतो, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांनी सरळ 1 गुंठा 2 गुंठा 3 गुंठा 4 गुंठा 5 गुंठा असेच प्लॉट पाडलेले आहेत. म्हणजे जरी तुम्हाला अर्धा गुंठा घ्यायचं झालं तर 1 गुंठ्यामध्ये तुम्हाला पार्टनर बघावं लागणार, आणि ते पण खरेदी होत नाही, खरेदी एकाच्या नावानेच होते. आणि त्यामध्ये 2 मग तुम्ही असं काहीतरी त्यांनी करतात आणि ते म्हणजे काय म्हणतात, बुडतेल्याला काठीचा आधार देतात बघा, त्या पद्धतीने तुमचं होणार. पण असं होणार नाही डायरेक्ट, म्हणजे तुमच्या ते अर्धा गुंठा तुमच्या डायरेक्ट नावावर असं काय होऊ शकत नाही. ते त्याला काहीतरी त्यांनी म्हणजे ॲडजस्टमेंट अशी करून देतात. पण तो पार्टनर पण शेजारी येणारा चांगला पाहिजे, नाहीतर काय आता सध्या लोकांनी नुसता पैसा, सोनं, जागा, याच्याशिवाय एवढ्या जागेसाठी सुद्धा आता लोक भांडतात. एवढे नालायक लोक झालेले आहे. त्यामुळं काय म्हणतात ना, कुणाला जवळ घ्यायचं म्हणजे पार्टनरसुद्धा जवळ शेजारी घेताना सुद्धा तो चांगला असला पाहिजे, लक्षात ठेवा. नाहीतर रोज उठून ते आणि काय म्हणतात ते तिसरं रामायणच होतं. त्यामुळे जागा घ्यायची कशी, घर. आणि आता समजा तुम्ही जर आता रो बंगलो वगैरे त्यांनी काढलेत, म्हणजे गोरगरिबांसाठी तो पण पर्याय चांगला आहे रो बंगल्याचा. पण त्याला पण कसं होतं बघा, रो बंगल्याची किंमत एक 1 BHK 30 लाख 32 लाख 35 लाख अशी किंमत आहे. मग मला सांगा, 20-21 हजार पगार असणार आहे ना, 30 लाख आणि 35 लाखाचं घर कसं घ्यायचं, शक्य आहे का त्यासनी. 35 लाखापर्यंत त्यानं घर कसं घ्यायचं, कारण की ते होतच नाही. रो बंगला जरी म्हटला तर ते सुद्धा होत नाही, लक्षात ठेवा. आणि असं फ्लॅट सिस्टीममध्ये जर तुम्ही घेणार असाल तर ते पण 40 लाख 30 लाख अशी किंमत असते. मग तुम्ही घेणार कसं. जागा घेऊनच तुम्हाला घर बांधणं हाच पर्याय आहे, लक्षात ठेवा. कारण त्याशिवाय शक्य नाही. खरं आता जागा घेऊन जर घर बांधायचं म्हटलं तर त्याला एवढा पैसा आणायचा कुठनं, हा पण एक प्रश्न आहे. तुमच्याकडे काय उपाय असेल तर नक्की सुचवा मला, कारण माझ्या डोक्यात तर राहून सारखे विचार येतात. आता आम्ही घेतलेलं आहे ते सरकारी घर आहे, म्हणजे घरकुल मिळालेलं आहे आम्हाला, ते सरकारी घर आहे.
ते आम्हाला 50,000 भरून मिळालं. पण त्यात पण आम्ही पैसे घालू मग ते सगळं फरशा वगैरे बसवलं. पण ते आता एक 50,000 भरून घ्यायचं होतं म्हणून ते आम्हाला शक्य झालं. नंतर ना आम्ही इकडनं तिकडनं काढून म्हणजे त्यात रिपेअर वगैरे केलेलं आहे. फरशा आहे ते सगळं म्हणजे छान झालेलं आहे घर. पण ते आमचं एक लय तर 3-3.5 लाखापर्यंत घर व्यवस्थित झालं. तसं आता जागा घेऊन घर बांधायचं म्हणजे ते काय 3-3.5 लाखाला त्याचा एक कोपरासुद्धा येत नाही जागेचा, काहीही होत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं खरोखर मी म्हणते आमच्या इथं कागलमध्ये ही अवस्था आहे तर पुण्या मुंबईला काय अवस्था असेल असं माझ्या डोक्यात विचार येतो की पुण्या मुंबईचे लोक कसं करत असतील, कसं राहत असतील. त्यांच्या इथं तर मला वाटतं एवढ्या जागेला सुद्धा केवढा दर असेल. आणि अवघड आहे. इथनं पुढची परिस्थिती तर म्हणजे लय अवघड आहे. ज्यांचे पूर्वज चांगले होते बघा, आजा पंजा किंवा वडील हे चांगले होते त्यांची चैनी म्हणायची. आता एकेकांचं तसंच आहे. आजा पंजाने मिळवून ठेवले ते आता प्लॉटिंग पाडून विकायला लागलेत. ते अशी पैशात म्हणजे झोपत्यात, लक्षात ठेवा. कारण की त्यांच्या आजा पंजांची पुण्याई म्हणायची की ते आता पैशात झोपत्यात. तसं आमचं होणार नाही, लक्षात ठेवा. कागलमध्ये जर घर घ्यायचं म्हटलं तर ते मी म्हणते मी स्वप्नातच, कारण घर होईल असं मला काय वाटत नाही, ते स्वप्नातच होणार. गावाकडे एक वेळ आम्ही बांधू शकतो कारण की आमचं शेत आहे, परत आमचं परडंसुद्धा आहे, मोकळी जागा आहे, अर्धा गुंठा, घर बांधलेलं सुद्धा आहे. पण गावाकडे होईल घर बांधायचं. एक समजा आम्ही 4-5 लाख कर्ज काढून गावाकडे घर बांधलं तर छान होईल. पण श्रीची 10वी वर्षपर्यंत गावाकडे पण काय बांधता येत नाही कारण की त्याचं शिक्षण सगळं महाराष्ट्रातलं असल्यामुळे ते आमचं कर्नाटक महाराष्ट्र पडतं, त्यामुळं त्याचे शिक्षण होसपर्यंत आम्हाला तिकडं काय जाता येत नाही. आणि बाय चान्स मास्तर असंच मत आहे, जर नाही काय झालं आपल्या गावाकडे जाणे, शेतात निवांत आपल्या मी तर म्हणते नर्सरी चालू करायची एखादा बोर मारून आणि आपल्या शेतात आपलं घर गाव निवांत राहायचं असं माझं तर मत आहे. कारण हे बघा, कर्ज काढायचं, आयुष्य सगळं ते व्याज देण्यात आणि कर्ज फेडण्यातच जाणार आपलं. कारण आपल्याला काही सरकारी सर्व्हिस नाही की ते पटपट फेडायचं. समजा बँक तुम्हाला 15 लाख कर्ज दिलं तर 15 लाखाला 15 लाख तुमचं व्याजसुद्धा जातं त्याला. 15 वर्ष 20 वर्ष देतात त्याने मुदत, पण 15 लाखाला 15 लाख तुमचं व्याज जातं, लक्षात ठेवा. मग ते कसं करावं लागतं, जर तुमचा 15,000चा हप्ता असला तर 15,000चा हप्ता भरायचा आणि वर्षाला एक 50,000 वेगळे एक्स्ट्रा साठवायचे आणि ते परत बँकेत नेऊन भरायची. म्हणजे 50,000 तुमची मुद्दल कमी झाली 15 लाखातली आणि 50,000चं तुमचं व्याजसुद्धा कमी झालं, लक्षात ठेवा, वर्षाचं. मग त्यामुळं तुमचं तसं कमी करता नाही पाहिजे. वर्षाला 50,000 किंवा 1 लाख असं भरायला पाहिजे एक्स्ट्रा. आपण जे हप्ते नव्हे तेवढं एक्स्ट्रा त्यामध्ये भरायला पाहिजे, तर तुमचं कुठं तर म्हणजे कमी होतं, लक्षात ठेवा ते बजेट. म्हणजे आता समजा तुम्ही एक 15 लाख कर्ज काढलाय ना, तर वर्षाला 1 लाख रुपये एक्स्ट्रा भरला तर 4 वर्ष तुम्ही 1 लाख भरला तर ते 4 लाख रुपये तुमचे कमी झाले. परत 4 लाखाचं व्याजसुद्धा तुमचं 4 लाखाचं 4 लाख व्याज कमी होते, लक्षात ठेवा. त्यामुळं ते तुमचं फिटत येते. त्यामुळं तसं नियोजन पाहिजे खरं नवरा बायकोचं. नाहीतर एकटा नवरा राबणार आणि सगळी बसून खाणार, शिक्षण पण त्याच्यावरच, परत घराचं कर्ज पण त्याच्यावर, तर ते शक्य नाही आहे. सगळ्या गोष्टी काडीनं गोळा करून केल्या तर होणार, नाहीतर काय होणार नाही. आणि राबून तर माणूस किती राबणार आहे. कारण जवळजवळ आमच्या पिढीला तर सांगते 15-16 वर्षाचं असल्यापासून ते चालूच आहे एकसारखं रनिंग. मग आपलं शरीर तर आपल्याला किती दिवस साथ देणार आहे असं पण म्हणजे एक प्रश्न पडतो की किती दिवस तुम्ही राबणार आहे. लई तर तुमची वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्ही राबचिला, तिथनं पुढं काय राबणार आहे सांग, असं पण वाटते. आता आपली झालं, आता निम्मं संपलं आहे आपलं. आता राहिलेल्या निम्म्या वर्षात पण ते सगळं नुसतं गाढवाने राबण्यातच, म्हणजे तोंड मारायचं, हे खाऊ नको ते खाऊ नको, 4 पैसे साठव, इकडं जाऊ नको तिकडं जाऊ नको, आणि असं करून तोंड मारून ते पैसे साठवायचे, ते घरं बांधायची. आणि शेवटी मग कसं होतं माहिती आहे का, म्हणजे सगळं समोर येतं आपल्या खायला, पण ते खायला बंधन असतं, ते खाऊन देत नाही. ही गोळी चालू आहे, ती गोळी चालू आहे, मग हे हाय, शुगर आहे, BP आहे, ते खायचं नाही, हे खायचं नाही, हे असं चालू होतं. म्हणजे ज्यावेळी वय असतं त्यावेळी आपण कर्ज फेडण्यात सगळं घालवणार, आणि ज्यावेळी सगळं कर्ज फिटणार, सगळं होणार, सगळं खायला मिळणार, त्यावेळी गोळ्या चालू होणार की बाबा BP आहे, शुगर आहे, हे आहे, ते आहे, आपण ते खायचं नाही, असं चालू होणार. त्यामुळं माणसाच्या जगण्यात काहीही अर्थ नाही, लक्षात ठेवा. आधीच्या लोकांचं दिवस बरं होतं,
म्हणजे त्या लोकांच्या गरजासुद्धा कमी होत्या, लक्षात ठेवा. त्या लोकांनी असं काय म्हणजे बॉडी स्प्रे पाहिजे, पावडर पाहिजे, असलं काही नव्हतं त्या लोकांचं. एकदम साधं राहणीमान. एक साडी घेतली की ती पाक फाटूसपर्यंत दुसरी साडी ती घेत नव्हती. आणि पाक असं फाटलं तरी त्याला शिवून घालायचे. आत्ता तसं नाही आहे, लक्षात ठेवा. आत्ता लोकांच्या राहणीमानावरनं त्याची ओळख ठरते. म्हणजे तो कसा राहतो त्याच्यावरनं त्याची ओळख ठरते की तो कसा आहे, काय. तुम्ही काय खाताय कोण काय बघत नाही, पण तुम्ही कसं राहताय, काय राहताय, तुम्ही काय कपडे घातल्यात, तुम्ही गळ्यात काय घातले, कानात काय घातले, याच्यावर लोक तुमचं निरीक्षण करतात की ही बाई कशी असेल, हिची पर्सनॅलिटी कशी असेल, किंवा हिची काय म्हणतात ते परिस्थिती कशी असेल, हे याच्यावरनं ठरवतात लोक आत्ता सध्या. हे बघत नाहीत की तुम्ही म्हणजे काय. तुम्ही माप आता समजा घरात पाची पकवान जरी खात असला आणि फाटकी कपडे घालून फिरत असला, तुम्हाला कोणी विचारणार नाही. आणि घरात तुम्ही जर नुसतं पाणी पित असला आणि कपडे मात्र चांगले घालून फिरत असला, तर तुम्हाला लोक म्हणजे हाजी करणार, लक्षात ठेवा. असं म्हणजे दिखाव्याला आता महत्त्व आहे ह्या कलियुगामध्ये. दिखावा सगळं दिखावा जे करते त्याला खूप किंमत आहे, खूप त्याला म्हणजे हे आहे काय म्हणतात ते, मान सन्मान आहे. आणि जे साधं राहणीमान आहे बघा, त्याला अजिबात कोण किंमत देत नाही. अशी आत्ताची अवस्था आहे. मला वाटते जी जुनी लोकं होती, जुनं ते सोनं म्हणतो आपण, ते काही खोटं नाही. कारण जी जुनी लोकं होती ती सुखी होती. आपल्या जीवनात काही अर्थ नाही. आपण असं राबून लोकाला व्याज देऊनच मरणार, लक्षात ठेवा. इकडनं काढायचं त्याला व्याज द्यायचं, तिकडनं काढायचं त्याला व्याज द्यायचं, असं व्याज देऊनच आपलं आयुष्य असं संपणार आहे. चला जास्त बोलले मी. म्हणजे माझ्यासारखंच भरपूर ताईंचं पण हा विषय असणार आहे की बाबा घर होईल का नाही. आणि भरपूर ताईंच्या डोक्यामध्ये असं असणार आहे. कारण भरपूर जणांना MIDC पण कसं करतात बघा, गाढवावाने राबवून घेतात, पण पगार मात्र त्या मानाने देत नाहीत. मी आता आमच्या त्यांनी जवळजवळ 13 वर्ष झाली MIDC मी बघते. गाढवावाने राबून घ्यायचं, त्या माणसाचं पाक पिळून घेतात, पण त्या मानाने त्याला पगार काय देत नाहीत. आणि कामं मात्र असले असतात, भयंकर काम असते MIDC पण मी म्हणते तुम्ही ज्या मानानं काम लावून घेताय त्या मानानं पगार तर त्या माणसाला देत जावा. कारण त्याच्या कष्टाच्या मानाने त्याला त्याचा मोबदला तर देत जावा, असं माझं तर मत आहे. आणि सरकारनं पण याच्यावर काहीतरी नियम अटी काढल्या पाहिजेत. आता भरपूर नियम अटी आहेत, पण मालक लोक सगळं ते धाब्यावर बसवतात. ते माप लिस्ट असते त्यांची, म्हणजे कामगारांना हे मिळलं पाहिजे, ते मिळलं पाहिजे, पण देत तर काय नाहीतच, लक्षात ठेवा. ते सगळं ते आदल्यामधल्यांच्या खिशात आणि घशातच जातं. आणि जे मेन राबणारं असतं ते असं फुकट राबूनच मरते. चला, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, माझ्या मनातलं जे काय असेल ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. कसं वाटलं, काय वाटलं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि याबद्दल तुमचा काय सल्ला आहे तो सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, व्हिडिओ आवडत नसतील तर डिसलाईक केला तरीसुद्धा चालेल. आणि त्यावर हाईपसुद्धा करत जावा. चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.